नमस्कार. स्वागत तुमचं राष्ट्र महाराष्ट्रामध्ये. मी अशोक वानखडे. बिहारमध्ये नितीश काय करतात त्याच्यावर सगळ्या देशाचं लक्ष लागून आहे आणि देशाचं सगळं लक्ष महाराष्ट्राकडे सुद्धा आहे की जरांगे पाटलाचा मोर्चा काय म्हणतो. आज बहुतेक वाशीपर्यंत पोहोचण्याचा डाव आहे. उद्या 26 तारीख त्यांना एंट्री करायची आहे. 26 तारखेला थोडं लेट चाललं होतं. मोर्चाला हे सांगण्यात आलं की तुम्ही आझाद मैदानात फक्त 5-7 हजार लोक राहू शकतात, उभे राहू शकतात. शिवाजी पार्कवर न्यायालयीन बंदी आहे, त्यामुळे तुम्ही खारघरच्या सेंट्रल पार्क मध्ये जर केलं तर 290 एकर जमीन आहे ती, तिथे तुमचं मोर्चा, तिथे जर तुम्ही आंदोलन केलं तर ते ठीक राहील. पण मोर्चाच्या वतीने सांगण्यात आलं की आमचं संध्याकाळचं जे जेवण आहे त्याची सगळी व्यवस्था वाशीला झालेली आहे, त्यामुळे खारघरच्या पुढे जाऊन वाशीला आम्हाला थांबणं अनिवार्य आहे. वाशीला बऱ्याचशे व्यवस्था होऊ शकतात, ज्या महिला मोर्चात सहभागी आहेत त्यांची पण व्यवस्था होऊ शकते, अशी व्यवस्था केलेली आहे. त्यामुळे आम्ही वाशीला आणि मग पुढे आम्ही मुंबईतच येणार. त्यामुळं मुंबई पोलिसांनी जी आपली डोकेदुखी न्यू मुंबई पोलिसावर टाकली होती ती पुन्हा आता मुंबई पोलिसांच्या गळ्यात पडलेली आहे. उद्या काय होतं, हा जेव्हा मोर्चा मुंबईत घुसेल तेव्हा त्यांना रोखण्यात येईल. मुंबईमध्ये जमावबंदी आहे, बऱ्याचशा गोष्टी आहेत. त्यामुळे उद्याचा दिवस हा फार महत्वाचा दिवस आहे मुंबईच्या दृष्टीने, महाराष्ट्राच्या राजकारणाच्या दृष्टीने. सारखं जरांगे पाटील अपील करतायत मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना, की तरुण आरक्षण देण्याची घोषणा करा, GR काढा आणि हे मुंबईचा त्रास आणि आमचाही त्रास सगळा तुम्ही वाचवा. सरकारचे हात बांधलेले आहेत. काल एका ओबीसी नेत्यांनी सांगितलं की आम्ही जाऊ. आज तावडे नागपुरात पुन्हा कडकडले की आम्ही सगळे मुंबईला पोहोचू जर सगळ्या मराठ्यांना कुणबी केलं तर. पण जी बातमी आज आपण विश्लेषित करतोय ती ही नव्हे, हे तर रेग्युलर बुलेटिन समजा. मुख्य बातमी आहे की महाविकास आघाडीची सीट शेअरिंगची आज चर्चा होती, बैठक झाली आणि त्या बैठकीत वंचित आघाडीच्या प्रकाश आंबेडकरांना पत्र देऊन बोलवण्यात आलं. पत्र नाना पाटोलेंच्या साईनचं होतं, सिग्नेचर केलेली होती, सही होती त्यांची. आणि तुम्ही बोलवल्या, तुमचं पत्र मिळालं आणि आम्ही मीटिंगला त्या चर्चेला हजर राहू असं जेव्हा प्रकाश आंबेडकरांनी वापस पत्र पाठवलं, त्यानंतर नावं थोडी लक्षात घ्या. प्रकाश आंबेडकर वंचित आघाडी, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पाटोले यांनी पत्र पाठवलं. पण राष्ट्रवादी काँग्रेसचे महाराष्ट्राचे अध्यक्ष जयंत पाटील यांनी फोन केला प्रकाश आंबेडकरांना आणि सांगितलं की काँग्रेसचे महाराष्ट्राचे प्रभारी रमेश चेन्नीतला हे कॉन्फरन्सिंगवर आहेत, त्यांच्याशी बोला. मग रमेश चेन्नीतला म्हणाले प्रकाश आंबेडकरांना जयंत पाटलांच्या फोनवरनं की महाराष्ट्रात सीट शेअरिंगची चर्चासाठी आम्ही 2 नावं अशोक चव्हाण आणि बाळासाहेब थोरात यांना पूर्ण अधिकार दिलेले आहेत आणि तेच 2 ठरवतील. त्यामुळे आम्हाला वंचित आघाडी हवी आहे, पण पुढच्या वेळेला चर्चेत या मीटिंगला न येता पुढच्या मीटिंग मध्ये तुम्ही जरूर या. प्रकाश आंबेडकरांनी पुन्हा त्यांना बोलण्याचा प्रयत्न केला. त्यांनी सांगितलं की हा ठीक आहे, आम्ही येऊ, पुढच्या मीटिंग मध्ये येऊ, पण बरेचसे प्रश्न आहेत. चेन्नीतलांनी सांगितलं की हा बिलकुल प्रश्न आहेत, मी मानतो, पण अधिकार चर्चेचे फक्त या दोघांना दिलेले आहेत आणि तुम्ही
पुढच्या मीटिंगला या. आता याचा अर्थ असा की नाना पाटोले आणि विजय वडेट्टीवार हे काँग्रेसचं बुजगव्हाणं आहे, कुठलेही अधिकार त्यांना नाही. मी जेव्हा त्यांच्याबद्दल बोलतो तेव्हा लोकांना गैरसमज होतो की मी काहीतरी विरोधी एक फ्रंट खोललेला आहे. हा फ्रंट नसून ही त्यांची लायकी आहे दिल्लीमध्ये. दिल्लीमध्ये या दोघाही नेत्यांना कोणी विचारत नाही. आणि आता स्थिती अशी झालेली आहे की नाना पाटोलेच्या पत्राची काहीही किंमत नाही. हेच एका अर्थाने रमेश चेन्नीतालांनी प्रकाश आंबेडकरांना सांगितलं आणि ते सांगण्यासाठी सुद्धा त्यांनी जयंत पाटलाचं मदत घेतली. याचा अर्थ नाना पाटोले आणि विजय वडेट्टीवार या दोघांचं वजन दिल्लीत काय आहे आणि हे ज्या हिशोबाने काखेत लिंबू घालून फिरतात पूर्ण महाराष्ट्रात, तेव्हा त्यांची अवकात कळते की ते ऍक्च्युली काँग्रेसमध्ये याची स्थिती काय आहे. रमेश चेन्नीतालांनी नाना पाटोलेंना सुद्धा सांगितलं असतं की तुम्ही प्रकाश आंबेडकरांना बोला, किंवा थोरातनं सांगितलं असतं, किंवा अशोक चव्हाणला सांगितलं असतं. पण हे दोघेही बहुतेक या लफड्यात पडू इच्छित नसतील, म्हणून त्यांनी जयंत पाटलाला सांगितलं की तुम्हीच फोन करा आणि मी कॉन्फरन्सिंगवर येतो. जयंत पाटलाचं वजन जास्त आहे का या दोघांपेक्षाही, हा प्रश्न निर्माण झाला. आम्ही नेहमी म्हणायचो की काँग्रेस महाराष्ट्रामध्ये शरद पवारला आंधण दिलेली आहे, ही त्याची पुन्हा प्रचिती. आणि याच्या पुढे अजून मजेशीर गोष्ट म्हणजे आंबेडकरांना, प्रकाश आंबेडकरांना हे सारखं वाटतं की पूर्ण देशाचं राजकारण ची धुरी वंचित आघाडी आहे. त्यामुळे ते नेहमीच दुसऱ्यांना कमी लेखतात, हा त्यांचा सर्वात मोठा दुर्गुण. त्यामुळे नेहमी ते लढाईत जिंकलेलं तर हात गमावतात. रमेश चेन्नीतालाला बोलताना त्यांनी सांगितलं की ठीक आहे आम्ही येऊ, पण बरेचसे प्रश्न आहेत महाराष्ट्रात, त्याच्यावर चर्चा झाली पाहिजे, त्याचं काहीतरी समाधान झालं पाहिजे. चेन्नीतालांना त्यांना टाळायचंच असेल, ते म्हणाले हो बिलकुल मी मानतो, चर्चा करू आपण, पुढच्या वेळेला करू. आहे, भरपूर आहे, प्रश्न आहेत. मग त्यांनी सांगितलं की ओबीसी मराठा आंदोलन, मराठा आरक्षण आंदोलन आणि ओबीसी हा फार मोठ्या ज्वलंत समस्या सध्या महाराष्ट्रात आहे. त्यांनी सांगितलं हो मी मानतो आहे, त्याच्यावर करायला पाहिजे, आपण पुढच्या वेळेला भेटूया. पुढे प्रकाश आंबेडकर त्यांना म्हणाले, जे छापून आलंय, की महाविकास आघाडीमधल्या शिवसेना आणि काँग्रेसचा या दोन्ही आंदोलनाशी थेट काहीच संबंध नाही. आणि आम्ही या दोन्ही आंदोलनाशी फार पूर्वीपासून जोडलेलो आहोत, त्यामुळे आमच्याशी चर्चा करणं फार जरुरीचं आहे. चेन्नीतालांनी तेही ऍक्सेप्ट केलं. ते म्हणाले हो हो ठीक आहे, भेटूया, पुढच्या वेळेला भेटूया, धन्यवाद. आता मराठा आरक्षण आणि ओबीसी आरक्षण यामध्ये प्रकाश आंबेडकरचा रोल काय, हा प्रश्न मी तुमच्यासाठी सोडून जातोय. त्यामुळे उद्या बिहारमध्ये काही बी नसलं, किंवा ममता जर एकटी लढायला तयार असली आणि हा प्रश्न तुम्ही प्रकाश रावांना विचारला, तर ते म्हणतील अरे ती मला पाठवलं असतं ममताशी बोलायला, तर मी रिझल्ट आणला असता. यांना कळत नाही. हा प्रॉब्लेम प्रकाश आंबेडकर सोबत, काँग्रेसचे आपले प्रॉब्लेम आणि महाविकास आघाडी एकत्र येऊन मोदीच्या बीजेपीला लढा देण्याच्या गोष्टी करतात. आणि हा लढा देऊ शकले आणि खरोखरच महाविकास आघाडीने नेत्रदीपक यश लोकसभेत मिळवलं, तर नास्तिक लोकांचा सुद्धा विठ्ठलावर विश्वास राहील. लचाळ
कारभारामध्ये सुद्धा रिझल्ट येतात, याचा अर्थ देव आहे. आज एवढंच. उद्या पुन्हा येतो काही विषयासोबत. तो नमस्कार. पाहत रहा राष्ट्र महाराष्ट्र.